अहो साहेब, ऐकलत का? आता 8वी आणि 10वी नापास किंवा शाळा सोडलेल्या तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे। आता तुम्हाला पुन्हा शिक्षणाचे धडे दिले जातील। तेव्हा पुस्तकातलं शिक्षण मिळालं नाही, पण आता थोडं वेगळं शिक्षण मिळणार। त्यामुळे आता तुम्हाला भिवपाची गरज ना, कारण नवा दीनदयाळ अवतरला आहे। ऑफ रुरल डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि RDA डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ गोवा हांच्या वतींतल्यान दीनदयाळ उद्योग ग्रामीण कौशल्य योजना डिपार्टमेंट ऑफ द रुरल डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट ऑफ गोवा हांच्या वतींतल्यान ही योजना सुरू करता। इट द ट्रेनिंग इन द टॉप जॉब प्रोफायल आनी जॉब सेक्टर्स। हातूंतल्यान जे भुरगे 8th to 10th पास पर्यंत आसा अशे अनएम्प्लॉयड भुरगे हांकां 3 म्हयन्याची आनी 6 म्हयन्याची ट्रेनिंग दिवन तांकां एम्प्लॉयड करपाचें सरकारान थारायलां। हेतूंतल्यान जॉब रोल जे आसतले हातूंतल्यान हावजकीपिंग एसिस्टंट, फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह, फूड अँड ब्युरेजीस एसोसिएट, फ्रंट ऑफिस एसोसिएट। RDA मार्फत दीनदयाळ ग्रामीण कौशल्य योजना सरकारने नव्याने जाहीर केली आहे। 17 केंद्रामधून 160 रुपये भत्ता देऊन शाळा सोडलेल्या मुलांना उद्योजक बनवणार। पण साहेब, यापूर्वी अशा किती योजना आल्या आणि गोव्याच्या मातीत आजवर अशा किती योजनांची समाधी बांधली गेली याचा हिशोब सरकार देणार आहे का? विश्वकर्मा योजनेच्या नावाखाली 7 दिवसांचे प्रशिक्षण घेतलेले ते गवंडी आज कुठे आहेत? भाजपच्या नव्या भवनाचे बांधकाम त्यांना का मिळाले नाही? कोणाच्या डोक्यावर पडेल याची भीती वाटते का? त्यांना प्रशिक्षण दिलं, 5,000 दिले आणि त्याच कामाचा ढोल वाजवून मतं मिळवली। मुख्यमंत्री साहेब, विटा रचायला बाहेरचे कंत्राटदार आणि सर्टिफिकेटची रद्दी जमा करायला गोवेकरांना फक्त कागदी सर्टिफिकेट आणि बाहेरच्या कंत्राटदारांचे खिसे भरायला ही कंत्राट, हा कसला न्याय? आता 16 फेब्रुवारीला फोंड्यात पुन्हा सरकार तुमच्या दारीचा ढोल बडवला जाणार आहे। सरकारच्या वतीन आमच्या सरकार तुमच्या दारी हो कार्यक्रम परत एकदा सुरुवात करता। सरकार तुमच्या दारी हाचो कार्यक्रम पयलो कार्यक्रम हो 6 फेब्रुवारी 2026 शुक्रारा फोंड्या हांगासर राजू कला मंदिर हांगासर जातलो। सरकार तुमच्या दारी ह्या कार्यक्रमांतल्यान लोकांक वेगवेगळे आपले सर्टिफिकेट्स ज्यो जाय पळय थंयसर ऑन द स्पॉट दिवपाचें प्रोविजन आमी करता। भितर रेजिडेंट सर्टिफिकेट आयले, रेशन कार्ड आयले, सोशल वेलफेअरच्यो स्किमी आयल्यो, इन्कम सर्टिफिकेट आयली, गृह आधार आयले, DDSS आयले, सोशल वेलफेअर, सोशल सेक्टर स्कीम, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन, वॉटर कनेक्शन, हाऊस होल्ड टॉयलेट, लँड म्युटेशन, पार्टिशन कन्वर्जन, ॲग्रिकल्चर वेलफेअर, डिपार्टमेंट ऑफ द लेबर वेलफेअर स्कीम्स। डंका वाजवला जातोय की अख्खं प्रशासन लोकांच्या चरणी येणार आहे, पण रयतेच्या काळजात भिडणारा प्रश्न एकच, जर सगळं डिजिटल झालंय, सगळं ऑनलाईन मिळतं, तर मग हे इव्हेंट कशासाठी? जर ही केवळ पोटनिवडणुकीची तयारी असेल तर तसं जाहीर करा, कुणाचीही हरकत असणारच नाही। निवडणुकीचे वारे वाहू लागले की सरकारला लोकांची दारं आठवू लागतात। जर हे अभियान इतकं प्रभावी होतं तर मध्येच का थांबवलं होतं? जमीन रूपांतराचे घोळ, बेरोजगारीचा भस्मासूर आणि बिघडलेली कायदा सुव्यवस्था हे प्रश्न तिथे जागेवरच सुटणार आहेत की फक्त मंत्र्यांसोबत सेल्फी काढून अर्जांच्या थप्पा कपाटात बंद होणार आहेत? साहेब, आता लोकांना हिशोब हवाय। नव्या योजनांचा बाजार मांडण्यापूर्वी जुन्या पंचायत चलो आणि सरकार तुमच्या दारीचा निकाल जाहीर करा। किती सामान्यांचे प्रश्न सुटले, किती जणांना न्याय मिळाला याची जाब हवी आहे। जर उत्तर 0 असेल तर हा नवा इव्हेंट कशासाठी? गोव्याच्या तरुणांनो, आता जागा होण्याची वेळ आली आहे। जेव्हा हे मंत्री आणि अधिकारी तुमच्या गावात येतील तेव्हा त्यांना हार घालून स्वागत करू नका। रोखठोक प्रश्न विचारा। आम्ही आमचा हक्क मागतोय, कुणाची खैरात नाही। आणि प्रशासनालाही एक विनंती आहे, जेव्हा तुमच्याकडे उत्तरं नसतील तेव्हा जाब विचारणाऱ्या तरुणांवर गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबू नका। आता अधिकारी आणि मंत्री तुमच्या दारी येत आहेत, तयारी आत्ताच करायला सुरू करा।